अध्यक्ष महाराज, कामकाजामध्ये आपण भाग घेतो, पण आपण कामकाजात भाग घेताना आपले स्वीय सहाय्यक सुद्धा आपल्याला कामकाजात भाग घेताना अध्यक्ष महाराज आपल्याला मदत करत असतात। आपण ज्या गाडीमध्ये प्रवास करतो रात्रंदिवस अध्यक्ष महाराज आपले वाहन चालक आपल्याला मदत करत असतात। गेले 1.5 वर्ष अध्यक्ष महाराज या संदर्भामध्ये निर्णय झाला की 30,000 रुपये जो स्वीय सहाय्यकांचा पगार आहे तो 40,000 करायचा आणि वाहन चालकाचा पगार 20,000 वरून 30,000 करायचा। सन्माननीय सभापती सन्माननीय अध्यक्षांनी याला मान्यता दिली। अध्यक्ष महाराज 1.5 वर्ष झालं ती नसती वारंवार विधान भवनातून मंत्रालयात जाते आणि मंत्रालयात कोणीतरी सन्माननीय सद्गृहस्थ त्याच्यावर त्रुटी काढून पुन्हा परत काढतो। अध्यक्ष महाराज सभागृह चालत असताना आपले जे स्वीय सहाय्यक आहे सर्वांचेच पगार आता 7वा वेतन 8व्या वेतन आयोगानुसार आहे। त्यांचं नशीब आपल्याशी जोडलं जातं। आपला जर विजय झाला तर त्यांना आनंद होतो, पराभव झाला तर त्यांच्या आयुष्यामध्ये अंधार निर्माण होतो। माझी आपल्याला विनंती आहे की आपण एक अतिशय उत्तम अध्यक्ष म्हणून तालिका अध्यक्ष म्हणून काम करतात, या दृष्टीने या पुढच्या आठवड्याच्या अधिवेशन संपण्याच्या अगोदर नसती निपटारा कायद्याच्या अंतर्गत स्वीय सहाय्यकांचा जो सन्मान निधी आहे तो 40,000 व्हावा आणि वाहन चालकाचा 20,000 वरून 30,000 व्हावा। 1.5 वर्ष झाली ही नसती इथून तिकडे जाते, पुन्हा तिकडून त्रुट्या घेऊन काहीतरी निमित्त काढून येते। मला वाटतं की सभागृहाचा अवमान होतो। आम्ही इकडे प्रश्न मांडतो, बिचारे स्वीय सहाय्यक तिथं मेहनत करतात। काय 10,000 काय महाराष्ट्र गरीब होणार नाही आहे अध्यक्ष महाराज। महाराष्ट्र क्रमांक 1चा आहे, 1चाच राहील आणि आपण या संदर्भामध्ये स्पष्ट निर्देश द्यावे की अधिवेशन संपेपर्यंत आता हा विषय संपला पाहिजे। चला, सन्माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी जो विषय मांडला, त्याचप्रमाणे भास्करराव जाधव साहेबांनी जो विषय मांडला, हे दोन्ही विषय सन्माननीय अध्यक्षांच्या लक्षात आणून देऊन त्याच्यावर पुढील कारवाई करण्यासंदर्भामध्ये पूर्ण प्रयत्न करू।